राणीसाहेब आता आपण विशाळगडी माघारी जावे. नाही अमात्य, आमचे हात पोळलेत म्हणून आमच्या आकांक्षा करपल्या नाहीयेत. आम्हास कमजोर समजू नका. उलट हे असं लेपण लावण्यापेक्षा दुश्मनाच्या नापाक रक्ताने हात धुवून घ्यावेत ही मनीषा बाळगतो आम्ही. आकांक्षा असतील तरी राणीसाहेब पल्ला खूप गाठायचा आहे. धूळ वाऱ्यात हातांची इजा आणखी वाढेल. धोका वाढतो राणीसाहेब, अडचण होईल. हरवा तरी कोणासही आमची अडचण होणार नाही. राणीसाहेब, आपल्याला कमी लेखावं किंवा आपला अपमान करावा म्हणून आम्ही बोलत नाही आहोत. अडचण हा शब्दशः अर्थ घेऊ नका. पण युद्धभूमीवर शत्रूनं जोर लावला तर आपण गोत्यात येऊ शकता इतकंच सांगायचं होतं आम्हाला. राणीसाहेब, आपलं धैर्य अचाट आहे, मात्र निसर्ग करामत दाखवतोच. या उन्हा वाऱ्यात जखमांच्या अवहेलना वाढवू नका राणीसाहेब. अजून या हातांनी बरीच महत् कार्य साधायची आहेत. ते सुरक्षित राखा. ऐकावं आमचं. मोहीम त्याच त्वेषाने जारी राहील, काळजी नका करू. आणि बऱ्या व्हाल तेव्हा पुन्हा आम्हात सामील व्हा. तोवर यशाच्या वाटा आम्ही चालत राहू. निर्धास्त राहावे. ठीक आहे अमात्य, यावेळी आपला शब्द आम्हास बंधनकारक राहील. आम्ही जरूर प्रस्थान करू. छान. मुराजी जी, सैन्याची एक तुकडी घेऊन राणीसाहेबांच्या सोबत राहा. गडावर सुरक्षित घेऊन जा. काळजीच करू नका अमात्य. जीव गेला तरी बेहतर, पण राणीसाहेबांनी इजा नाही होऊ द्यायचं. आणि हो, गडावर पोहोचताच शंकराजी, संताजी, धनाजींना निरोप पोहोचवावा. राणीसाहेब गडावर आहेत तर गड केंद्रस्थानी ठेवूनच मोहिमा कराव्यात. गडाची राखण राहील त्यामुळे. गौर से सुनो केशव पंत, हमें कोई ऐसा शख्स चाहिए जो तारा के डेरे में घुसकर उसे मात दे दे. मात मतलब? मात मतलब मौत. उसे खत्म कर दे. क्या? लेकिन अब्बू जान. शहजादी, आपको कोई ऐतराज है? अब्बू जान, संभा की मौत के बाद सल्तनते नसीबा में हार का मंजर ही बहता आया है, और ये मरहट्टे आजकल ये भी अपने होश गवाकर जोश से उमड़ रहे हैं. अब ऐसे में हम उस तारा को खत्म करने की सोचे भी तो उसका नतीजा चाहे जो भी हो, आप जज्बाती ना हो. लड़ाई का उसूल है, एक को हारना पड़ता है, मरना पड़ता है, तब जाके दूसरे की जीत होती है. अब्बू जान, मैदान जंग में तारा से जीतना नामुमकिन लग रहा है. हाँ, क्योंकि वो बहुत शातिर है, झूठी खबरें फैलाती है और हमारे आदमियों को झूठी खबरें फैलाने के लिए मजबूर करती है. वैसे ये भी एक तरीका है दुश्मन को मात देने का. लेकिन अगर यही सिलसिला जारी रहा तो हमारी सल्तनत की शान और शौकत मिट्टी में मिल जाएगी. इसलिए केशव पंत, हमें कोई ऐसा शख्स दो
जो ताराबाई के खेमे में घुसकर काम तमाम कर दे। असा माणूस मिळेल हुजूर, नक्की मिळेल। मुंह मांगा इनाम मिलेगा, लेकिन ताराबाई खत्म होनी ही चाहिए। अगं बाई, राणी साहेब मोहीम अर्ध्यातनच टाकून आला साजी। बरे आहेस नव? कुणी काय हल्ला केला होय? कुठं काय लागलं काय? भाजलं काय हाताला? अहो काय काय कानावर येत होतं, थारा उडाला होता आमचा। वय तर लय भाजलंय का व? थांबा, मी तुमसनी पाणी घेऊन येते। घ्या। समजा ह्यांच्यामुळे झाले। काय गरज होती हो तुम्हाला नको तिथं आगाऊपणा करायची? आम्ही ठीक आहोत आणि सुखरूपही आहोत आणि यात गुणाजींचा काहीही दोष नाही। हे सगळं आमचा जीव वाचावा म्हणून झालंय। राणी साहेब, तुम्ही आता आलायसा नव, विश्रांती घ्या बरं का। विश्रांती नाही भीमाबाई, आता त्या औरंग्याला कायमचा पूर्ण विराम लावायचा आहे। एव्हाना त्याच्या लक्षात आलंच असेल की आम्ही या मोहिमेत नाही आहोत ते, त्यामुळे त्याच्यावर आणखीन लक्ष ठेवावं लागेल। त्याची पुढची हालचाल काय आहे, त्याच्या रणनीती काय आहे हे समजून घ्यावं लागेल। भीमाबाई, आपण टाकोटाक निघावं। औरंगजेबाच्या छावणीत जाऊन राहा जोपर्यंत आम्ही बऱ्या होत नाही तोपर्यंत। आईजी, आणि त्याच्या छावणीतल्या साऱ्या खबरा आम्हाला रोजच्या रोज मिळायला हव्यात। होय, आम्ही लागोलाग निघतोच की। स्वराज्यासाठी झटणाऱ्या राणी साहेबांसाठी मला एवढं जरी करायला मिळालं तरी माझ्यासारखी भाग्यवान मीच आहे। मुजरा राणी साहेब, ताना इकडे ये लवकर। इकडे बस। भीमाबाई और यहाँ आई है तो हमें खबर देने के बजाय इस लड़के से क्या खुसर खुसर कर रही है? कळतंय ना व? ह्या बघ, रोजच्या रोज खबरा काढायच्या आणि गडावर पोचवायच्या, आणि ह्याच्यासाठी तुला तो घनश्यामराम मदत करेल। यो घनश्यामराम कोण आहे? अरे आपलाच माणूस आहे, पण इथं मोगलांच्या तळावर तो वावरतो आणि इथल्या समध्या बातम्या गडावर नेऊन पोचवतो तो। हा, तर हे 1-2 दिवसात तुला तो भेटर। तुम्ही दोघांनी ठरवा आणि व्यवस्थित समद काम करायचं बरं का? वय वय। हा, पर मला सांग, हे सुराणी साहेब कुठं आहेत? कहाँ गए ये दोनों? कहीं ये भीमाबाई की कोई चाल तो नहीं? हे घ्या राणी साहेब। अव छोट्या बाळराजांसाठी तारा राणी साहेबांनी हे लोणचं पाठवलंय, अगदी त्यांच्या आवडीचं बरं का। कुठे कुठे लक्ष घालतायत तारा, इकडे मोहिमा करतायत, तिकडे सदरेवर मुलखातही लक्ष घालतायत। फार कौतुक वाटतं त्यांचं। काय भी काळजी करू नका राणी साहेब, हे दिस भी जातील। ये औरत हमारी जासूस है या उस तारा की?
भीमा बाई, तेरी असलियत क्या है? लाहौल विला कुव्वत, उसकी ये मजाल हमें धोखा देती है। आने दो उसे, आने दो। देख हुजूर, हुजूर। आओ आओ भीमा आओ। क्या खबर लाई हो? राणी साहेब गडावर परतल्या। वो हम जानते हैं, कोई नई खबर सुनाओ। नाही म्हणजे अव राणी साहेब गड चढताना तेचनी भूतानं वाट दावली म्हण। वो भी हम जानते हैं और ये भी जानते हैं कि किस भूत ने, मतलब भूतनी ने उससे राह दिखाई। होय, म्हणून तुम्हाला माघार घ्यावी लागली ना? तुम्हारे पास कोई खबर है भीमा? अब ते हे हमारे बीच क्या तय हुआ था भीमा? ते ये जहर उंगली भर भी ताराबाई को चखा दो तो बहुत बड़ा इनाम मिलेगा। और तुमने अपना वादा पूरा नहीं किया। नाही नाही, करणारच आहे हो। पण काय आहे ना हुजूर, ती ताराबाई लय हुशार आहे, प्रत्येक वेळेला वाचते। तो हम तुझे क्यों बख्शते? ते अगर तू हमारे कोई काम की नहीं है तो तेरा मरना ही बेहतर है। नाही नाही हुजूर, बरोबर आहे, मी खबर आणली नाही, पण आता एकदम ठोस खबर घेऊन येणार बघा तुमच्याकडे। हुजूर, मला सोनं न गए भाई, हा? मग आणणार, एकदम ठोस खबर आणणारच। तो बता, इस वक्त ताराबाई कहाँ है? मग ते ईशाळगडावर आहेत, हात भाजले ती त्यांचे। चल गए? हा, अहो मोहिमेवर असताना शिवमंदिरात आपल्या सैन्याने येडा घातला की नाही तसनी, तर बैरागीन होऊन त्या पळाल्या आणि त्यांनी हात भाजून घेतले बघा। अच्छा, मतलब वो ताराबाई थी? ये अब समझ में आया तुम्हें? माफी हुजूर, बड़ी शातिर औरत है वो, हमें पता ही नहीं चला। माफी, इसमें हमारा कोई कसूर नहीं है हुजूर। नहीं नहीं, आपका कसूर तो कभी होता ही नहीं। पर हमारी उलझन तो ये है कि हमारी समझ में ये नहीं आ रहा किसकी गर्दन काटे, किसकी। आओ केशवपंत, दफा हो जाओ दोनों। केशवपंत। हुजूर, माणूस हिकमती आहे, एकदम कट्यारी सारखा घुसून काम तमाम करणार। पुढचा हुकूम बाबा हुजूर। विशालगढ़ जाओ और उस ताराबाई को खत्म करो। होशियारी से काम करना, लेकिन वो शातिर औरत खत्म होनी चाहिए। बाजी, कोण मारा होतोय का रे तुझा? अवखळ वाऱ्याशी स्पर्धा करत आभाळाला गवसणी घालण्याची उमेद तुझीही असेल ना? आज ती उमेद मारली जाते। बाजी, अन्न पाणी नाही दिलं की कसं अस्वस्थ होतं एखाद्याला, तसं आम्हाला वारा प्यायला मिळाला नाही तर अस्वस्थ होतं। तुझ्या चौटा बोधळण्यातून आम्हाला उमेदीचं अमृत लाभतं। वाटतं की असं स्वार व्हावं आणि बेला कड्यांवरून सुसाट झेप घ्यावी, सह्याद्रीच्या गिरीकरंदांना कवटाळावं, स्वातंत्र्याचा दिलासा द्यावा,
आणि दिल्लीच्या तख्तासमोर लोंबकाळणारा मिजाजखोर झुंबर खुळून आणावं आणि या भूमीला त्या झुंबराचा प्रकाश द्यावा. होईल, हे सारं होईल. तुर्तास भीमाबाई तान्हाच्या मदतीने छावणीतल्या खबरा आमच्यापर्यंत पोहोचवतील. बादशहाचे मनसुबे कळतील. भीमाबाई, हमारे साथ चलो. कुठं? कुछ काम है तुमसे. बते हे येते की म्या. अहो येते मैं, जरा सोडा की मला. आता वो कपड़ा लो और सब ठीक से साफ कर लो. या बया, अहो मोगलाईला काय दासीची कसर झाली का काय? म्या तुमची हेर हाय, मोलकरीन नाही. जो बोला है वो चुपचाप करो. सोने के सिक्के लेती हो ना, तो थोड़ा काम भी करो. नाही कवा म्हणलंय म्या. अहो समद साफ करणार बघा एकदम तुमच्या सकट. क्या मतलब लय गंदगी झाली आहे का नाही इथं, ती एकदम साफ करून चकुट करून टाकणार. बातें कम और काम ज्यादा, समझी? क्या कर. गडावर जा पटकन आणि राणी साहेबांनी सांग की त्यांच्या जीवाला धोका आहे, इथनं माणूस निघालाय म्हणून. जा पळ लवकर. बरामद का छावनी के पहरे और सख्त कर दो. कोई अंदर आ भी जाए तो हमारी रजाए रगबत के बगैर बाहर न जाने पाए. जी. जाओ वापस. कहाँ जा रहे हो? तुम बाहर नहीं जा सकते. का? अली जा का हुकुम है. अहो म्या तुमच्या शत्रूचा कोणी हेर नाही. म्या बी इथंच कामावर आहे आणि कामासाठी बाहेर चाललो होतो. हम कुछ नहीं जानते. जाओ वापस. घुसमट होते ही गोष्ट खरी, तरीही धीर धरावा लागेल. आज हात बांधले गेलेत, पण म्हणून गुलामीचे पायबंद अडकून घेणार नाही आम्ही. हक्कासाठी मोताज झालेल्या रयतेलाही आज आमची गरज आहे. त्या औरंग्याच्या भयानक गावच्या गाव सोडून गेलेत, ओस पडलीत. ठाणा शिवारातही माणसाला थारा उरलेला नाही. कुठेतरी कडेकपारीच्या आश्रयात राहणाऱ्या या रयतेला आता गावकुसामध्ये आणावंच लागेल. आम्ही त्यासाठी बांधील आहोत. आता पुढची लढाई सदरेवरची. गुणाजी, जी राणे साहेब. या मोहिमेमुळे सदरेवरची बरीच कामं बाकी असतील. ती सारी कामे तडीस न्यावी असं वाटतंय. जी. एक काम करा, रयतेत निरोप द्या. म्हणा ज्यांची कामं प्रलंबित आहेत त्या सर्वांना आम्ही भेटणार आहोत. स्वतः जातीनिशी लक्ष घालून त्या सर्वांच्या समस्यांचे निराकरण करणार आहोत. अलबत. मी दौंडी द्यायला सांगतो बघा.
पकड़ो उसको।